बलात्कारांच्या समर्थनार्थ मोर्चे काढून झाले. बलात्काराच्या गुन्हेगारांचे स्वागत समारंभ करून झाले. बलात्कारी बाबाबुवांच्या पायाशी लोटांगण घालून झाली. महिलांसाठी जगातील सर्वात असुरक्षित देशांपैकी एक अशी देशाची प्रतिमा बनवून झाली आणि यांना अचानक आठवलं की महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग एकदम घाईघाईत महिला आरक्षणावर चर्चा करूया म्हणत शकुनी चाल चालत आदेश काढले. उद्देश काय तर 2 राज्यांमध्ये मतदान बाकी आहे तिथे विरोधकांना अडचणीत आणायचं आणि महिला विधेयकाच्या नावाने श्रेय जर मिळालंच तर ते ओरबडायचं. यांचा उद्देश महिलांना आरक्षण मिळवून द्यायचं. हा जर होता तर ते विधेयक आधीच सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. 543 लोकसभा सदस्यांमध्ये त्यांनी द्यावं आरक्षण. पण तसं केलं तर यांच्या पक्षातल्या पुरुष खासदारांची संख्या कमी होईल म्हणून त्यांना एकूण जागा वाढवून पाहिजे. महिलांच्या रिप्रेझेंटेशनची जर त्यांना काळजी असेल तर मग त्यांनी आधी सांगावं की किती टक्के तिकीट उमेदवारी त्यांनी त्यांच्या पक्षातल्या महिलांना दिली. त्यासाठी कोणत्या नियमाची गरज होती का? महिलांच्या विरोधातच यांचा पूर्ण इतिहास, वर्तमान, विधाने, वागणूक सर्व महिलांच्या विरोधात. पण तो स्वतंत्र विषय. महिला आरक्षणाच्या मार्गे यांना त्यांच्या पक्षातील पुरुषांची संख्या वाढवायची आहे आणि म्हणून डिलिमिटेशनचा आधार घेतला जातो. शिवाय हे आरक्षण काही कालावधीपुरता असेल असं म्हणतायत. म्हणजे पुढे जाऊन महिलांचं आरक्षण काही कालावधीपुरतं तर इतर का नको असं म्हणत आरक्षणावर हल्ला करायचा हा सुद्धा डाव. डिलिमिटेशनचे हत्यार वापरत गोबरपट्ट्यामध्ये जागा वाढतील यावर त्यांचा पूर्ण फोकस असेल, जेणेकरून त्यांना देशावर सत्ता गाजवण्यासाठी इतर राज्यांची गरजही भासू नये. शिवाय या कोलिताचा वापर करत त्यांनी काश्मीर आणि आसाममध्ये अशा रीतीने पुनर्रचना केली कशी ती जगजाहीर आहे. दोन्हीकडे वेगवेगळे निकष लावून आपण जिंकून येणाऱ्या मतदारसंघांची संख्या वाढवणं हाच एवढा त्यांचा उद्देश. पण यामध्ये एक मोठा धोका आहे. गोबरपट्ट्याला सुद्धा जे दिसत नाहीये ते असं आहे की उद्या जर का कुठल्या मार्गाने झालंच तर दक्षिणेतील तुलनेने प्रगत राज्यांमध्ये कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतील? राज्य एकवटून त्याचा फटका या गोबरपट्ट्यातून जाणाऱ्या स्थलांतरितावरच पडणार असं दिसत नाहीये का यांना? म्हणजे राज्यात देशांतर्गत तणाव वाढेल आणि त्याचं देशाला नुकसान होईल. पण देशाला नुकसान त्यात बीजे पार्टीचा फायदा आणि संधी. या मार्गे अजून द्वेष पेरत अधिक ध्रुवीकरण करता येईल आणि सत्ता मिळवता येईल. म्हणून म्हटलं कोणताही निकष बघा, ज्याच्यात देशाचा फायदा असतो त्यात यांचं नुकसान असतं आणि ज्यात यांचा फायदा असतो त्यात देशाचं नुकसान असतं.